नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सगळ्यांना माझा जय भीम. नमो बुद्धाय. व्याख्यानाला सुरुवात करण्याअगोदर सरांचा परिचय थोडक्यात देत आहे. आजच्या व्याख्यानाचे मार्गदर्शक आदरणीय माटे सर, सुरेश माटे सर आहेत. सर यांचा थोडक्यात परिचय असा की सर राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धम्म परिषदाचे संयोजक व आयोजक म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पाली डिपार्टमेंटकडून त्यांनी पेपर प्रेझेंट केलेले आहे. समाजभूषण या सन्मानाने विभूषित झालेले आहेत. भारत सरकार आणखी 2 संस्था मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सन्मान मिळालेला आहे. सरांचं शिक्षण PhD स्कॉलर आहे, MPhil झालेला आहे सरांचा. DGAD इन पाली, MA पाली झालेला आहे. LLB मध्ये आणि सोशोलॉजी मध्ये पण त्यांनी MA केलेलं आहे. आणि त्यांचा म्हणजे आवडता विषय म्हणजे बुद्ध धम्मातील देवता, याच्यावर ते खूप अभ्यास करत आहे आणि त्याच्यावर ते व्याख्यान पण देतात. तर मी अल्पसा परिचय देऊन इथे सरांना पाचारण करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. सर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसा कच्छाचे सर्व पदाधिकारी, मिसाळकर सरजी, मान्यवर नयना तांबे मॅडम, रामटेके मॅडम आणि इतर सर्व पदाधिकारी जे या कार्यक्रमास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करत असतात, ते सर्व सहकारी, रामटेके मॅडम आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका, तुम्हा सर्वांना नमो बुद्धाय. आज मी तुमच्या समोर 2 जातक कथांचे संदर्भात तुमच्याशी चर्चा करणार आहे. आणि या दोन्ही जातक कथा आपल्याला जातक अठ्ठाकथामध्ये प्राप्त होतात, तंडुलनाली आणि देवधम्म जातक. तर या दोन्ही जातक कथांविषयी आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या या धम्म चर्चेला. तर पहिली कथा जी आहे तंडुलनाली, ही 5व्या क्रमांकाची जातक कथा आहे. आणि या जातक कथेसंदर्भात आज आपण चर्चा करूया की या जातक कथेतून बुद्धांनी काय संदेश दिलेला आहे, बुद्धांना काय सांगायचं आहे आणि या कथेचं काय महत्व आहे ते आज आपण जाणून घेऊया. तर या कथेची सुरुवात अशी होते की बुद्ध जेतवनामध्ये असतात आणि जेतवनामध्ये राहत असताना भिक्खू, ज्याचं नाव लाल उदाई आहे, त्या भिक्खूंना लक्षात ठेवून बुद्ध या भिक्खू संघासोबत चर्चा करताना आपल्याला दिसतात. आता होतं काय की वर्तमानामध्ये म्हणजे जेव्हा बुद्ध असतात तेव्हा की जेतवनामध्ये एक मोठं बुद्धांच्या कालावधीमध्ये आपण पाहतो की जेतवन हे बुद्धांनी ज्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्या वर्षावासाची अनेक वर्षावास त्या ठिकाणी केलेले, जवळपास 25 वर्षावास त्यांनी या ठिकाणी केलेले. यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की या स्थळाचं महत्व किती मोठं आहे. आणि या स्थळामध्ये, या जेतवन परिसरामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये भिक्षू राहत होते हेही आपल्याला दिसून येतं. आणि बुद्ध कालावधीमध्ये हे स्थळ अतिशय प्रसिद्ध असं होतं हेही आपल्या लक्षात येतं. तर अशा या जेतवन परिसरामध्ये मल्लपुत्र दब्ब नावाचा एक भिक्षू जो होता, तो भिक्षूच्या भोजनाचा प्रबंधाचं कार्य करीत असत. आणि उपासकांकडून जे काही निमंत्रण प्राप्त होत असत, ते निमंत्रण कधी कमी जास्त होत असत. आणि त्याच्यामुळं यांच्याकडे म्हणजे मल्लपुत्र दब्ब हा जो भिक्षू होता, यांच्याकडे त्याच्या प्रबंधनाचं काम ते पाहत असत. कुणाला कुठे पाठवावं निमंत्रण जर आले असल्यास, तर या संबंधी ते निर्णय घेत असत आणि त्या तशी ती व्यवस्था करत असत. निमंत्रण प्राप्त झाल्यावर कुठल्या भिक्खूंना कुठे पाठवावं हे ते निश्चित करत असत. त्यांच्यासाठी एक शलाका ते द्यायचे, म्हणजे या भिक्खूंनी या ठिकाणी जावं वगैरे वगैरे. तर शलाका म्हणजे काय, तर हा प्रश्न तुम्ही जेव्हा जातक कथा वाचाल तर तुमचं असं लक्षात येईल की शलाका म्हणजे एक प्रकारची काठी असते. ती काठी रंगीत असते
वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळं मत मांडण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. कारण काय की आपण पाहतो की बुद्धाच्या संघामध्ये भिक्खू संघ मोठ्या प्रमाणात राहत असे आणि बरेचदा विनय नियमांसंदर्भातही काही चर्चा घडून आणली तर त्यावर मत भिक्षू आपली मांडत असत. मग काही वेळेस ते समर्थनार्थ असू शकते, काही विरोधार्थ असू शकते, काही वेळेस तटस्थ काहीही असू शकतं. तर ते मत जेव्हा मांडत असत तर ते मताची मोजणी कशी करायची, त्याची मोजदाद कशी करायची, कुणाची किती मतं आहेत हे कसं समजायचं, तर यासाठी बुद्धाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस त्यांनी एक सिस्टीम अशी डेव्हलप केलेली होती की वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीत काठ्या वेगवेगळं मत प्रदर्शन करण्यासाठी ते देत असत. आणि आपण पाहतो की बुद्धांच्या संघामध्ये संघाचं जे कामकाज जे आहे ते अशा पद्धतीने चालत होतं की सर्वांना सामावून घेण्यात येत होतं, सर्वांच्या मतांचा आदर करण्यात येत होता आणि संघ सुरळीतपणे तो सुरू होत होता. तर संघाची नियमावली आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार नाहीत, परंतु हे शलाका हा जो शब्द या कथेमध्ये आलेला आहे तर शलाका म्हणजे काठ्या असायच्या, रंगीत काठ्या त्या वाटत असायच्या. म्हणजे कुणाला कुठं पाठवायचं, ज्येष्ठ भिक्खूंना कुठं पाठवायचं, कनिष्ठ भिक्खूंना कुठे पाठवायचं. कारण का की भिक्षू ज्येष्ठ कनिष्ठ कसे ठरवायचे, तर ज्याची उपसंपदा अगोदर झालेली असेल तो ज्येष्ठ. अशा पद्धतीनं हा जो मल्लपुत्र दब्ब जो आहे तो शलाका वाटपाचं काम करायचा, म्हणजे त्यांना त्या त्या ठिकाणी तो पाठवण्याचं काम करत असे. तर कधी कधी काय व्हायचं की काही भिक्खूंना चांगलं जेवण मिळायचं, काही भिक्खूंना कमी प्रतीचं जेवण मिळायचं. तर हे होत असं. आणि परंतु लाल उदाई हा जो एक भिक्षू त्या ठिकाणी होता, तर ज्या दिवशी त्याला कमी प्रतीचं भोजन प्राप्त होत असे तर त्यावेळेस तो खूप गोंधळ घालायचा आणि म्हणायचा की मल्लपुत्र दब्ब जे प्रबंधक होते, काय त्यालाच काय शलाका वाटता येतात का, आम्ही काय करू शकत नाही का, आम्हाला वाटता येत नाहीत का. तेव्हा मल्लपुत्र दब्ब हा जो प्रबंधक होता मूलतः गोंधळ नको म्हणून त्यांनी शलाकांची टोपली त्याच्याकडे सुपूर्द केली आणि तो म्हणाला की आता हे तुम्ही काम करा की शलाका वाटण्याचं कुणाला कुठे पाठवायचं आता तुम्ही निश्चित करा. तर आपण असं पाहतो की रंगीत काठ्या ह्या देण्यात येत होत्या. कुणाला कुठं जायचं, कुणाला कुठे पाठवायचं, कारण काय की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं भोजन असायचं आणि विहारामध्ये सुद्धा वेगळ्या प्रकारचं भोजन असायचं जर त्यांना निमंत्रण नसेल तर. असू द्या, परंतु जेव्हा हे काम लाल उदाई याच्याकडे जेव्हा ते आलं तर त्याला काही कळेनासं झालं. मोजदाद कशी करावी, रंगीत काठी कुणाला द्यावी, कुणाला देऊ नये, हे चांगल्या प्रकारचं भोजन कुठलं आहे, कमी प्रतीचं भोजन कुठलं आहे, याच्याकडे त्याचं काही लक्ष नसायचं. कोण ज्येष्ठ भिक्षू आहे, कोण कनिष्ठ भिक्षू आहे, कोण नुकताच संघामध्ये सामील झालेले आहेत, तर या संदर्भात त्यांचं स्थान, त्यांचं वय किंवा निमंत्रण किती आलेली आहेत, कुणाला कुठे पाठवावं, याची त्याला फारशी काही काळजी नसायची. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की संघामध्ये पुन्हा गोंधळ व्हायला सुरुवात झाली आणि भिक्षू तक्रार करायला लागले. आणि हे जेव्हा गोंधळ सुरू झाला तेव्हा बुद्धांनी आनंदानं विचारलं की आनंदा, ह्या शलाका वाटण्याच्या स्थानावर हा गोंधळ का आहे. तर तेव्हा आनंदाने बुद्धांना त्याचे कारण सांगितले. तेव्हा बुद्ध म्हणाले, आनंदा, हा लाल उदाई हा जो भिक्षू आहे ना, हा याच जन्मात नाही तर पूर्वीही त्याने असाच गोंधळ घातलेला होता. आणि बुद्ध त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगायला सुरुवात करतात. आता काही लोकांच्या मनामध्ये, विशेषतः आपली जी आंबेडकरवादी मंडळी आहे, त्यांच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की असं होऊ शकते का, बुद्ध पूर्वजन्माच्या कथा सांगतात काय, खरोखरच बुद्धांना ज्ञान आहे काय, किंवा ते वास्तविकता आहे काय, की हे कपोल कल्पित आहे, वगैरे वगैरे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. आणि हे स्वाभाविक आहे की जेव्हा आपण बुद्ध धम्माच्या प्रवाहात आल्यानंतर आपल्याला बुद्ध धम्माचं, बुद्धांनी अठ्ठंगिको मग्गो जो समजून सांगितलं, तो अठ्ठंगिको मग्गो आपल्याला माहित नाहीये, चार अरसत्याची आपल्याला जाणीव नाहीये. बुद्ध धर्मासंदर्भात आपण अज्ञानी आहोत, हे अज्ञान आपण मान्य करीत नाही. प्रत्येकाला असं वाटतं की असं कसं होऊ शकते,
पुनर्जन्म बाबासाहेबांनी तर नाकारला, बाबासाहेबांनी कुठे स्वीकारला. अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा अशा पद्धतीची मतांतर आपल्याला चर्चेमध्ये दिसून येतात. बुद्ध नेमकं काय आहे, बुद्ध कोणाला म्हणतात, बुद्धाच्या काय क्वालिटी आहेत, बुद्धांना हे ज्ञान प्राप्त कधी झालं. सर्व सांगतात की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे काय झालं, कुठलं ज्ञान प्राप्त झालं, मग सगळ्यांची तारांबळ उडते. ते सांगता येत नाही. फक्त एवढंच माहित आहे आपल्याला की बुद्धांना ज्ञान प्राप्त झाली, परंतु ते ज्ञान प्राप्त काय झालं, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि काहींचा त्याच्यावर विश्वासही नसतो. आता म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच कथानक समजून घ्यायचं असेल तर आपल्याला बुद्ध सर्वात अगोदर समजून घेतला पाहिजे की बुद्ध म्हणजे नेमकं काय, आणि खरोखरच बुद्धांकडे हे ज्ञान आहे काय की जे एखाद्या व्यक्तीच्या पूर्व आयुष्यातील घटनांवर ते प्रकाश टाकतात किंवा त्या संदर्भात ते चर्चा करून वास्तविकता प्रकाशित करतात. हे असं होतं का? जर तसं असेल तर बुद्धांना कुठलं ज्ञान प्राप्त झालं, कधी झालं, कशा पद्धतीने ते ज्ञान प्राप्त झालं, या संदर्भात मी थोडक्यात त्यावर प्रकाश टाकतो आणि मी पुढे जातो. मॅडम 5 नंबरची स्लाइड दाखवा. 5 नंबर. हा, आता बहुतेकांना हे माहितच नाही की बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, पण काय झालं. आता समजा हा प्रश्न आपण लोकांपुढे ठेवला तर सगळ्यांची गोंधळाची अवस्था आहे की बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं. तर जसं मी या स्लाइड्स मध्ये दाखवलं की पठम यामामध्ये म्हणजे जेव्हा बुद्ध बोधिवृक्षाखाली बसले असा संकल्प करून की माझं शरीर चुकून गेलं तरी चालेल, माझं रक्त किंवा हे शरीरातील प्रत्येक भाग चुकून गेला तरी चालेल, परंतु मी बुद्धत्व प्राप्त झाल्याशिवाय या स्थानावरून उठणार नाही. आणि अशा पद्धतीचं ते सम्यक संकल्प करून ते बोधिवृक्षाखाली बसतात आणि बोधिवृक्षाखाली बसल्यानंतर माराचं आक्रमण होतं, इथपर्यंत सगळ्यांना माहित आहे. आणि माराचं आक्रमण परतवून लावल्यानंतर बुद्धांना पहिल्या यामामध्ये म्हणजे रात्र सुरू होते तो पहिला याम, या यामामध्ये बुद्धांना कुब्बे निवासानं ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे काय तर त्यांचे जन्म कसे होत राहिले, अनेक जन्म, एक नव्हे 4 असंख्येय 1,00,000 कल्प. एक कल्प म्हणजे हे सृष्टी उदयास येणं, स्थिरावणं, कालांतरानं नष्ट होणं म्हणजे एक कल्प. म्हणजे आता या पृथ्वीचं जे आयुर्मान आहे ते काही लाख वर्ष असेल, तर तुम्ही कल्पना करा की बुद्धाने किती जन्म घेतले असतील. तर बुद्धाने हे ज्ञान प्राप्त झालं की कशा पद्धतीने 4 असंख्य 1,00,000 कल्पांमध्ये ते अनेक जन्म कसे घेत राहिले, कशा पद्धतीने दान पारमिता पूर्ण करत राहिले. आणि हे जे ज्ञान आहे सूक्ष्म ज्ञान, हे बुद्धांना पहिल्या यामामध्ये म्हणजे जेव्हा रात्र सुरू होते तेव्हा त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्याला पुब्बे निवासानुज्ञान असं म्हणतात. स्वतःबद्दलच नव्हे तर या सृष्टी चक्रामध्ये दस ब्रह्मांडांमध्ये व्यक्ती कसा जन्म घेतो, कसा मरतो, पुढे त्याचं काय होतं, तो कुठे जन्म घेणार आहे, त्याचं काय होणार आहे, या संबंधीचं सर्व ज्ञान. त्यानंतर रात्रीच्या मध्य कालावधीमध्ये म्हणजे 12 वाजेनंतर साधारणतः आपण समजू शकतो की त्यांना दिव्य चक्षु ज्ञान प्राप्त झालं. बाबासाहेबांनी 1954 मध्ये साधारणतः बुद्ध पूजापाठ नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक धम्मचक्र प्रवर्तन सूत्र प्रकाशित केलेलं आहे. तर बुद्धांना ज्ञान प्राप्ती कशी होते ते त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये अत्यंत सुंदरतेने मांडलं की त्यांना ते ज्ञान कसं प्राप्त झालं, चक्षु कशी उत्पन्न झाले, प्रज्ञा कशी उत्पन्न झाली, आलोक उत्पन्न कसा झाला, वगैरे वगैरे. म्हणजे विस्तारानं त्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये बाबासाहेबांनी त्याची मांडणी केलेली आहे. तुम्ही इथे आवर्जून पाहू शकता. कारण काय की मी बाबासाहेब तुम्हाला यासाठी सांगतो आहे की बरेचदा काही मंडळी वाचन न करता चर्चा घडवून आणत असतात आणि गोंधळाची अवस्था निर्माण करत असतात. तर असं होता कामा नये. ते संदर्भ तुम्ही पाहावेत. तर दिव्य चक्षु
त्यालाही आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान, चक्षु उत्पादी, ज्ञान उत्पादी, आलोक उत्पादी असं बुद्ध स्वतः सांगतात की कशा पद्धतीने त्यांना ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अभिज्ञा आहेत, एकापासून अनेक होणं, अनेकापासून एक होणं, अंतरिक्षामध्ये होणारी एखादी घटना स्वतःच्या चक्षुनी जाणणं, कानाने जाणणं, प्रत्यक्ष त्या ठिकाणी ब्रह्मलोकामध्ये जाणं येणं करणं, अनेक प्रकारच्या ज्या विद्या आहेत त्या विद्या त्यांना त्या प्राप्त झाल्या असं आपल्याला दिसून येतं. आणि तिसऱ्या यामामध्ये म्हणजे साधारणतः पहाटे पहाटे त्यांना पटीच्च समुत्पादाचं ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे मनुष्य मात्र जो आहे तो दुःखी का आहे, त्याचं दुःखाचं कारण काय आहे, त्याचं निदान काय आहे, तो मार्ग काय आहे आणि कशा पद्धतीनं बुद्धत्वाची प्राप्ती करता येतं, हे सर्व ज्ञान त्यांना तिसऱ्या यामामध्ये प्राप्त झालं. आणि अशा पद्धतीनं मग ते सम्यक संबुद्ध झाले आणि त्यांच्या मुखातून पहिले उद्गार बाहेर पडले, अनेक जाती संसारंग संधा विसंग अनेक विसंग घकारक दिठ्ठोसी पुनंगेहन काहसी. म्हणजे बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांचं पहिलं उदान, पहिले मुक्तीचे उद्गार की आता माझा पुनर्भव नाही, आता माझा पुनर्जन्म नाही. कारण काय की जी तृष्णा होती ती तृष्णा आता नष्ट झालेली आहे. ज्यामुळे हे तृष्णेमुळं मी अनेकदा जन्म घेत होतो, त्या घराचे वासे आता मी तोडून टाकलेले, मोडून टाकलेले, चित्त परिशुद्ध झालेले, आता माझा पुनर्भव नाही. आणि म्हणून बुद्ध घोषणा करतात ते सम्यक संबुद्ध झालेत. आणि अशा पद्धतीचं उदाहरण बुद्धांच्या मुखातून बाहेर पडतं आणि आपण म्हणतो की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली. तर ज्ञान प्राप्त झाली म्हणजे नेमकं काय झालं हे तुम्हाला स्पष्ट केल्यानंतर आता मी पुढे जातो. ठीक आहे. तर तुम्हाला हे आता माहित झालं असेल की पट्टीच्या समुत्पादामध्ये कशा पद्धतीनं आपण जन्म घेतो, आपण मृत्यूला पावतो आणि हे दुःख चक्र कशा पद्धतीने सुरू राहतं की जोपर्यंत आपल्याला निर्वाण प्राप्त होत नाही, आपलं चित्त परिशुद्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला या दुःख चक्रामध्ये म्हणजे या संसार चक्रामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावेच लागतात. जन्म मरण, जन्म मरण, जन्म मरण ही शृंखला सुरू असते. परंतु एखादा व्यक्ती जेव्हा अठ्ठंगिको मग्गो या मार्गावर आरूढ होतो, तो वाटचाल करतो आणि दुःखमुक्त होतो, म्हणजे निर्वाणाची अवस्था प्राप्त करून घेतो. आपल्याकडे सर्वसाधारणतः असं बोलल्या जातं, कुणीही मरण पावला की निर्वाण झालं, तर हे अतिशय चुकीचं आहे. निर्वाण प्राप्त होणं म्हणजे त्याचं चित्त परिशुद्ध होणं. तुम्ही संक्षिप्त स्वरूपामध्ये गाथा म्हणत असताना तुम्ही म्हणता सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं, म्हणजे चित्ताची परिशुद्धता करणे हाच धम्म आहे. म्हणजे जेव्हा चित्ताची परिशुद्धता होते, कुठल्याही व्यक्ती जेव्हा परिशुद्ध होतो तर तो निर्वाण प्राप्त करतो. या अर्थाने ती गाथा आपण म्हणत असतो. परंतु गाथेचा अर्थ माहित नसल्या कारणाने आपण कुणाचंही निधन झालं की निर्वाण झालं असं आपण म्हणतो. बाबासाहेबांच्या संदर्भातही आपण असंच बोलतो की त्यांचं महापरिनिर्वाण झालं. हे अतिशय चुकीचं आहे. बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो आणि बोधिसत्व हा भविष्यातील बुद्ध असतो आणि बाबासाहेब बोधिसत्व आहेत. ते बोधिसत्व म्हणून पुन्हा जन्म घेतील आणि बुद्धत्व प्राप्त केल्यानंतरच त्याने ते महापरिनिर्वाणाला प्राप्त होणार आहेत. तर तेव्हा बोधिसत्व बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं, हा जो रूढ झालेला जो शब्द आहे तो कसा चुकीचा आहे हे आपण समजून घ्यावं, हाच एकमेव उद्देश. तर आपण पुढे जाऊया. मॅडम 3 नंबरची स्लाइड. आता तुम्हाला बुद्ध कसे असतात किंवा बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली हे माहीत झाल्यानंतर आता आपण पाहूया की बुद्ध मागील जन्माची कथा कशी सांगतात. आता बुद्ध हा जो भिक्षू जो होता ना, लाल उदाई, ज्याने गोंधळ घातलेला होता, याने पूर्वजन्मामध्ये कशा पद्धतीचा गोंधळ घातला होता आणि बुद्ध हे जाणतात आणि म्हणून ते आता त्याच्या पूर्वजन्माची कथा ते प्रकाशित करतात किंवा भिक्खूंना समजावून सांगतात की कशा पद्धतीनं हा पूर्वजन्मामध्ये कसा होता, त्याचा तो स्वभाव पूर्वी जसा होता तसाच तो आताही आहे, हे बुद्ध प्रकर्षाने या कथेतून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि बुद्ध सांगतात आता की पूर्वी बोधिसत्व ते स्वतः, म्हणजे बुद्ध आता जे सांगतायत की पूर्वी बोधिसत्व जो होते ना, तो बोधिसत्व ते स्वतः बुद्ध होते बोधिसत्व अवस्थेमध्ये. आणि त्यावेळेस ब्रह्मदत्त राजाकडे ते कार्यरत होते
आणि कार्यरत असताना ते हत्ती, घोडे, मणी असतील, सुवर्ण असेल किंवा इतर वस्तू, त्याचं ते मूल्य निश्चित करण्याचं कार्य ते करत असत. म्हणजे कुठल्या वस्तूचं काय किंमत आहे हे निर्धारित करण्यासाठी राजाकडे असा एक व्यक्ती असायचा आणि क्रय विक्रय त्यावेळेस होत होता. तर आपण असं पाहतो की बोधिसत्व त्यावेळेस हे मूल्य निर्धारित करण्याचं कार्य करत असत आणि व्यापाऱ्यांना जे काही साहित्य ते घेऊन येत असत त्यांना योग्य तो मोबदला देत असत. आणि त्याच्यामुळे काय झालं की त्या राजाला असं वाटलं की हा मूल्य निर्धारक जर अशा पद्धतीनं जर एखाद्या वस्तूचं मूल्य निर्धारित करत राहिलं तर माझा राजकोष रिकामा होईल. आणि त्याच्यामुळं त्यांनी असं निश्चय केला की दुसऱ्या कुणाला तरी मूल्य निर्धारक म्हणून नेमणूक करावं, जेणेकरून माझा जो खजिना आहे तो रिकामा होणार नाही. आणि त्यांनी आपल्या खिडकीतून डोकावून पाहिलं राजवाड्याच्या आणि त्याला समोर एक व्यक्ती दिसला आणि त्याला त्यांनी बोलावून घेतलं आणि विचारलं, काय तू मूल्य निर्धारकाचं काम करू शकशील? तर तो म्हणाला, होय देव, मी करू शकेल. आता इथे पुन्हा हा जो देव शब्द आलेला आहे, तर देव संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आणि पुढे जातो. कारण काय की हे काही शब्द जे आहेत हे कन्फ्युजन निर्माण करणारे आहेत की इथे देव शब्द आला की हा देव म्हणजे कोण. तर त्या संदर्भात थोडक्यात माहिती घेऊया आणि पुढे जाऊया. 6 नंबरची स्लाइड दाखवा मॅडम. हा, तर जेव्हा आपण पाली साहित्याचा अभ्यास करतो तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे देव दिसून येतात. देव हा शब्द थोडासा कन्फ्युजन निर्माण करणारा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की देव कुणाकुणाला म्हणतात. तर या ठिकाणी देव हा जो शब्द आलाय तो राजा, त्या काळी संमतीने राजा निवडण्यात येत होता आणि त्याला देव असं म्हणायचे. तर त्याच्यामध्ये तो राजा असेल, राणी असेल, राजकुमार असेल, यांनाही देव अशा संबोधनानं त्यांना सन्मान देण्यात येत होता आणि त्यांना संमती देव म्हणजे सर्व संमतीने त्यांना देव मानण्यात आलं, या अर्थाने त्यांना देव म्हणायचे. दुसरा जो प्रकार आहे उत्पत्ती देव. तर जसं आपण पाहतो की तुम्ही जिथे राहता त्या परिसरामध्ये सुद्धा देव आहेत. वृक्ष देवता असतील, नागदेवता असतील, कुसा देवता असतील म्हणजे गवतावरच्या देवता असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या देवता आपल्या आजूबाजूला असतात आणि चतुर्महाराजिका देवता सुद्धा आपल्या परिसरामध्ये विचरण करत असतात. आणि विशेषतः पौर्णिमा असेल, अष्टमी असेल, पंधरवाडा असेल, अमावस्या पौर्णिमा या दिवशी चतुर्महाराजिका देवता मनुष्य लोकांमध्ये विचरण करून तुम्ही काय करता आहात याच्या नोंदी त्या घेत असतात. त्यांच्याकडे त्याचा रेकॉर्ड असतो. आणि तावतींच देव लोकांमध्ये तुम्ही काय काय केलंय याचा लेखाजोखा असतो. तुम्ही कितीही लपून छपून काही दुष्कर्म करत असाल ते लपून राहत नाहीत. आणि आपल्या आजूबाजूला ज्या देवता आहेत त्या देवता तुम्हाला दिसत नाहीत, परंतु त्यांचं लक्ष मात्र तुमच्याकडे निश्चितच असतं, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही एखादं काम लपून छपून केलं आणि तुम्हाला असं वाटत असेल की कुणाला माहित नाही, तर असं होत नाही. देवता त्याची नोंद घेतात आणि त्यांना ते माहित असतं. आणि या देवता चतुर्महाराजिका देवता ह्या चारही दिशांचे रक्षण करणारे असतात. म्हणजे स्वर्गीय जे अमूल्य असं धन असेल त्याचं रक्षण करत असतात. आणि या उत्पत्ती देवतांमध्ये आपल्या मनुष्य लोकांमध्ये ज्या परिसरामध्ये आपण राहतो तिथे दुर्गम भागामध्ये तलाव असतील, पाणवठे असतील, पहाड असतील, झाडं असतील म्हणजे वृक्ष असतील किंवा दुर्गम भाग असेल, अशा ठिकाणी या देवतांचं वास्तव्य असतं. ते आपल्याला दिसत नाहीत, कारण काय की त्यांचं जग हे वेगळं आहे आणि आपलं जग हे वेगळं आहे. परंतु जे अठ्ठपुरुष पुद्गल असतात, जे ध्यान करतात, ते मात्र यांचं अस्तित्व ते जाणू शकतात, ते पाहू शकतात, संपर्क साधू शकतात. परंतु आपण सर्वसामान्य पुथ्थुजन ले फॉलोवर्स आहोत म्हणून आपल्याला ते काही दिसत नाहीत आणि त्याची जाणीवही आपल्याला काही होत नाही. तर असो, तर या देवता असतात. आणि त्याच्यानंतर उत्पत्ती देवतांमध्ये
हे मनुष्य लोकांपासून तर ब्रह्मलोकांपर्यंत ज्या देवता आहेत त्यांना उत्पत्ती देवता असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये चतुर्माराजिका देवता, तावतींचा देवता, यम असेल, तुषित असेल, निम्मान रत्ती, परनिम्मान वसवती, त्याच्यानंतर 16 प्रकारचे ब्रह्मलोक, त्याच्यानंतर 4 प्रकारचे अरूप ब्रह्मलोक, या सर्वांनाच उत्पत्ती देवता असं संबोधलं जातं. आणि विशुद्ध या सर्वांपेक्षा श्रेष्ठ देवता कोण? तर त्या देवता आहेत विशुद्धी देवा. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण त्याची गणना करतो ते म्हणजे बुद्ध आहे, ज्यांना आपण सम्यक संबुद्ध म्हणतो. पच्चेक बुद्ध आहेत, अनंत आहेत, आणि त्यासोबतच जे स्वतःपन्न आहेत, सगदागामी आहेत, अनागामी आहेत, अरहंत आहेत. हे सर्व या सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहेत. याचं कारण असं की विशुद्ध देव म्हणजे आपण स्वतःपन्न जरी घेतले तरी ते मुक्त होणार आहेत, किंवा सम्यक संबुद्ध घेतले तर सर्व देवता बुद्धांकडे येतात आणि बुद्धांना वंदन करतात. आणि बुद्धांना सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती, म्हणजे आपण असं म्हणतो की बुद्ध कशी आहेत, तर हे सर्व देव देवता बुद्धांकडे येतात आणि बुद्धांना विचारणा करतात, त्यांना वंदन करतात आणि त्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करतात. स्वतःपन्न होणं हे देवता होण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की देवता लोकांमध्ये जन्म घेणं तुमच्यासाठी फार सोपं आहे, परंतु स्वतःपन्न होणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे, असं बुद्ध वचन आहे. कारण काय की देवता जरी झाला तेथील आयुष्य खूप मोठं असतं आणि पुन्हा तेथील आयुष्य संपलं की तुम्हाला खाली यावं लागतं, तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात. परंतु स्वतःपन्न झालात की जास्तीत जास्त 7 जन्म घेऊन तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर आरूढ होता येतं आणि मुक्त होता येतं. ही बुद्ध धम्माची विशेषता आहे. बुद्ध त्याच्या धम्मग्रंथामध्ये आपण पाहतो की बुद्ध तुषित देव लोकातून मनुष्य लोकांमध्ये जन्म घेतात. कारण काय की मनुष्य लोकांमध्ये बुद्धत्व प्राप्त करता येतं, देव लोकांमध्ये नाही. तुम्ही मनुष्य लोकांचं महत्व लक्षात घ्यावं, हाच माझा हेतू आहे. आणि आपल्याकडे ती संधी आहे. देव लोकांना नवीन कर्म उत्पन्न करता येत नाही, परंतु मनुष्य लोकांमध्ये आपण कर्म उत्पन्न करतो आणि देवतांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतो आणि आपण मेरिट शेअर करतो. हे मनुष्य लोकांमध्येच आपल्याला सर्व शक्य आहे आणि म्हणून मनुष्य लोक हा सर्वात जास्त महत्वाचा आहे. आपण पुढे जाऊया. आता हे सर्व सांगल्यानंतर आता तुमचं असं लक्षात आलं की बुद्ध कशी आहेत. आणि आता बुद्ध आता पूर्वजन्माची, म्हणजे कुणाच्या पूर्वजन्माची, तर लाल उदाई हा जो भिक्षू आहे गोंधळ घालणारा, त्या भिक्षूविषयी आता ते या कथानकामधून मागील जन्मामध्ये हा कसा होता हे सांगतात. तर राजाने पाहिलं की एक व्यक्ती येत आहे आणि त्याला विचारतात राजा की काय तू मूल्य निर्धारकाचं काम करू शकशील? तो म्हणतो होय देव, मी हे करू शकतो. तेव्हा त्या लोभी राजाने त्या मूर्ख व्यक्तीस मूल्य निर्धारक म्हणून नेमणूक केली. तेव्हा त्याच्या मनास जो भाव येईल, जी किंमत येईल, तो त्याला सांगत असे, म्हणजे राजाला सांगत असे. परंतु कुणीही त्याच्या विरुद्ध बोलण्याची हिंमत नव्हती, कारण का की हा राजाने नेमलेला व्यक्ती होता आणि तो जी किंमत ठरवेल ती किंमत त्या व्यापाराला मिळत असे. तर अशाच वेळेस एकदा काय झालं की एक व्यापारी म्हणजे एक व्यापारी 500 घोडे घेऊन आला आणि मूल्य निर्धारकाने, म्हणजे तो मूर्खच होता, त्याचे जे मूल्य आहे त्यांनी एक तंडुल नालिका. आता हे तंडुल नालिका म्हणजे काय की त्यावेळेस एक मोजमाप करण्याचं जे साधन असायचं त्याला एक तंडुल नालिका, म्हणजे जसं आपण पाहतो की आपले जुने लोक एक पायली, पावशेर वगैरे असं काही त्यांचं मोजमाप करण्याची साधनं होती, तर त्यावेळेस ते एक तंडुल नालिका म्हणून एक त्याचं मूल्य ठरवण्याचं एक साधन म्हणून त्यावेळेस वापरात येत होतं. तर एक व्यापारी 500 घोडे घेऊन आला आणि त्या मूर्ख निर्धारकानं त्याचं मूल्य काय केलं, इतकं कमी ठेवलं की एक तंडुल नाली, आणि त्या व्यापाऱ्याला एक तंडुल नाली देऊन 500 घोडे त्याचे अश्वशाळेमध्ये पाठवून दिले. आता त्या व्यापाऱ्याला फार वाईट वाटलं. त्याला वाटलं हा कसा मूल्य निर्धारक आहे. तर तेव्हा तो मग पूर्वीचा जो मूल्य निर्धारक होता बोधिसत्व, त्याच्याकडे तो जातो आणि त्याला विचारतो
की मी त्या निर्धारकाकडे गेलो होतो. त्यांनी माझ्या 500 घोड्यांचं जे मूल्य आहे ते इतकं मोठं असताना मला फक्त एक तंडूल नालिका एवढंच मूल्य दिलेलं आहे आणि सर्व हकीकत तो सांगतोय की तो कसा मूर्ख आहे म्हणून. आणि मग बोधिसत्व त्यांच्याशी संवाद साधतो आणि त्याला सांगतो की तू असं असं कर. आणि ते ऐकून मग तो व्यापारी या मूर्ख मूल्य निर्धारकाकडे जातो, त्याला थोडीशी रिश्वत देतो आणि म्हणतो की तुम्ही आता या तंडूल नाली 500 घोड्यांचं जे मूल्य आहे ते एक तंदूर नाली तुम्ही मला सांगितलं, परंतु तुम्ही काय करायचं आता, त्यांनी तर त्याला पैसे दिलेले आहेत, त्याचा खिसा गरम केलेला आहे आणि तो म्हणतो की तुम्ही राजासमोर येऊन आता तुम्ही फक्त या तंडूल नालीचं मूल्य सांगायचं. राजाकडे गेल्यानंतर राजदरबारामध्ये सगळे मंत्री असतात, महामात्य अमात्य वगैरे सगळे बसलेले असतात, राजा बसलेला असतो, बोधिसत्व जो पूर्वीचा मूल्य निर्धारक होता तो सुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. तेव्हा व्यापारी राजापुढे जातो आणि तो राजाला वंदन करतो आणि असं विचारतो की हे राजन, या तंडूल नालीचे मूल्य 500 घोड्याचं मूल्य म्हणजे एक तंडूल नाली आहे, परंतु या एक तंडूल नालीचं मूल्य काय आहे हे आपण त्या मूल्य निर्धारक जो आहे त्यास विचारून मला सांगावे. तेव्हा जो मूर्ख निर्धारक म्हणजे मूल्य निर्धारक जो असतो तो राजाला सांगतो की या तंडूल नालीचे मूल्य काय आहे, तर आत बाहेर संपूर्ण वाराणसी एवढे त्याचं मूल्य आहे त्या एका तंडूल नालीचं, असं तो म्हणतो. म्हणजे 300 योजन अंतराचं आत बाहेर ते तेवढं मोठं राज्य हे तंडूल नालीचं मूल्य आहे असं तो सांगतो. तेव्हा त्याच्या या उत्तरावर त्या राज दरबारातील सर्व मंत्री अमात्य इतर उपस्थित सर्व हसतात की हा किती मूर्ख मनुष्य आहे की एका तंडूल नालीचं मूल्य म्हणजे वाराणसी राज्य या तंडूल नालीचं मूल्य आहे. आणि त्याच्या मूर्खतेवर ते सर्व असतात, परंतु त्या मूल्य निर्धारकाच्या बाबतीत हे सर्व हसण्यावारी नेत असताना ते असाही विचार करतात की आपला राजा कसा मूर्ख आहे की अशा मूर्ख माणसाला त्यांनी नेमणूक केलेली आहे आणि राजाचाही उपहास ते करतात. तेव्हा तो राजा काय करतो, त्या मूर्ख मूल्य निर्धारकाला काढून टाकतो आणि पुन्हा बोधिसत्वाला पूर्वीच्या पदावर मूल्य निर्धारकाच्या पदावर तो नियुक्त करतो. मॅडम नेक्स्ट स्लाइड जी गाथा आहे ना ती, नेक्स्ट नेक्स्ट. हा, तर आता ही गाथा जी आहे ही तंडूल नाली जातक याची गाथा ही पालीमध्ये आलेला आहे आणि ती पालीमध्ये गाथा एवढंच सांगते आपल्याला, किम घती तंडूल नालिकाय असान मूलाय वेद वदेही राज वाराणसी संतर बाहिरंग अयमघंती तंडूल नालिकाती. म्हणजे या तंडूल नालिकेचं मूल्य काय आहे, तर तो म्हणतो की राजा 500 घोड्याचं मूल्य स्वरूप या तंडूल नालीचं आहे. आत बाहेर संपूर्ण वाराणसी या तंडूल नालीचं मूल्य आहे. म्हणजे तो म्हणतो की वाराणसी संतर बाहिरंग म्हणजे आत बाहेर वाराणसी एवढं त्याचं मूल्य आहे असं तो सांगतोय. आणि या तंडूल नालीचं मूल्य ही इतकं मोठं आहे अशा पद्धतीची ही गाथा या ठिकाणी आहे. त्याचं मराठीत मी तुम्हाला भाषांतर करून सांगितलं. आणि होतं असं की कशा पद्धतीनं हा लाल उदाई भिक्षू त्यावेळेस मूल्य निर्धारक होता हे बुद्ध समजून सांगतात. आणि सरते शेवटी या जातकाच्या शेवटी ते स्वतः स्पष्ट करतात की त्यावेळेचा बुद्धिमान मूल्य निर्धारक मी स्वतः होतो, म्हणजे बुद्ध स्वतः होते. आणि अशा पद्धतीनं बुद्ध ही धर्मदेशना बुद्धाने भिक्षूंनी विचारल्यानंतर त्याचा पूर्व आयुष्यातील ही घटना बुद्धाने कथन केली आणि अशा पद्धतीनं ही कथा या ठिकाणी समाप्त होते. आता या कथेतून आपल्याला काय माहित होतं, तर मनुष्य स्वभाव कसा असतो. मनुष्याचे स्वभाव एका जन्मातून दुसऱ्या जन्मात सुद्धा त्याच्यामध्ये फारसा काही बदल होताना काही दिसत नाही. त्याचं कारण असं
की मनुष्य जगतो आणि मरतो तो विशेष प्रयत्न त्यासाठी काही करत नाही. परंतु बुद्ध धम्माची ही अशी विशेषता आहे की बुद्धाच्या धम्म तुम्हाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते, आपलं अज्ञान दूर करता येतं आणि अष्टांगिक मार्गाने आपल्याला दुःखमुक्त होता येतं. ही धम्माची विशेषता आहे. आपण पाहतो की काही जन्मजात कलाकार असतात, काही सुंदर नर्तक असतात, काही संगीतकार असतात आणि हे कलागुण घेऊनच आपण जन्माला आलेलो असतो. परंतु ते जरी आपलं पूर्वकर्म असलं तरीही बुद्धाच्या शिकवणीने आपण आपली कर्म सुधारू शकतो, त्याच्यामध्ये वाट करू शकतो आणि निर्वाणाच्या मार्गावर आपण आरूढ होऊ शकतो. हेच या कथेतून बुद्ध सांगण्याचा प्रयत्न करतात की बुद्धाचा धम्म हा मुक्तीच्या मार्गावर तुम्हाला कशा पद्धतीनं आरूढ होण्यास मदत करतो, बुद्धाचा धम्म कशा पद्धतीनं निर्वाणाकडे तुम्हाला घेऊन जातो. जर तुम्ही बुद्ध धम्माचं आचरण केलं तर आपलं चित्त कसं परिशुद्ध होतं आणि आपण आपल्या चित्ताची परिशुद्धता करण्यासाठी या मनुष्य लोकांमध्ये कशा पद्धतीने आपण काम करू शकतो. तर एनिवे, तर या ठिकाणी ही पहिली कथा मी या ठिकाणी थांबवतो आणि आपण दुसऱ्या कथेकडे वळूया. दुसरी कथा, देवधम्म जातक. मॅडम, हा, तर ही जातक अट्टकथेमध्ये 6व्या क्रमांकाची देवधम्म जातक वर्ण या नावाने ही कथा आलेली आहे. तर या कथेसंदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. बरेचसे जे मुद्दे होते या कथेतले ते मी पूर्वीच्या कथेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत. म्हणजे देव म्हणजे काय, किंवा पूर्वजन्माची आठवण कशा पद्धतीने ती राहते, किंवा पूर्वजन्मीचं स्मरण व्यक्ती कशा पद्धतीने करू शकतो, या संदर्भातील काही मुद्दे मी अगोदरच्या कथेमध्ये मांडले, त्याच्यामुळे मी या ठिकाणी त्यावर चर्चा करणार नाही. परंतु देवधम्म जातक ही जी धम्मदेशना बुद्धाने आपण पाहतो की जेतवन विहारामध्येच दिलेली आहे. आणि जेतवन विहार या संदर्भातही आपण माहिती घेतलेली की जेतवन हे कशा पद्धतीने एक प्रसिद्ध शहर आहे. आणि या जेतवनामध्ये एका भिक्खूला उद्देशून बुद्धाने ही कथा सांगितलेली आहे. आणि हा भिक्षू आपल्याला असा दिसतो की तो पुष्कळ सामान बाळगणारा होता आणि त्याला उद्देशून बुद्ध ही कथा सांगतायत. तर आपण पाहिलेलं की 27 प्रकारचे स्वर्गीय देवताविषयी बुद्धांनी आपल्याला अतिशय विस्तारानं पाली साहित्यातून समजावून सांगितलेलं आहे. हे जरी सत्य असलं तरी आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या आजूबाजूला चतुर्महाराजिका देवतांच्या नियंत्रणामध्ये कार्यरत असणारे अनेक उपदेवता असतात. मग त्या झाडावर, पर्वतावर, पाणवठ्यावर वगैरे ते राहत असतात. दूरवरच्या दुर्गम भागामध्ये ते राहत असतात. त्याचं अस्तित्व आपल्याला काही दिसत नाही, परंतु त्यांचं अस्तित्व आहे. आणि हेही मी तुम्हाला सांगितलं की आपण ते उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, कारण का की त्याच्यासाठी आपलं चित्त सूक्ष्म असावं लागतं. तर या कथेची सुरुवात अशी होते की श्रावस्तीमध्ये एक गृहस्थ त्याच्या पत्नीच्या निधनानंतर तो प्रवज्जित होतो. परंतु प्रवज्जित होण्या अगोदर तो काय करतो की तो स्वतःकरिता छानपैकी राहण्याचं स्थान निर्माण करतो आणि त्याच्या भंडारगारामध्ये सर्व खाण्यापिण्याची व्यवस्था तो करतो आणि नोकरांना सांगून त्याच्या आवडीप्रमाणे तो भोजन घेत असतो. सकाळी झोपण्यासाठी एक वेगळे वस्त्र, रात्रीसाठी वेगळे वस्त्र, आणि तो विहाराच्या बाजूलाच राहत असतो. तर एक दिवशी काय होतं की तो सर्व चिवर, चादरी वगैरे परिसरामध्ये आपल्या वाढवण्यासाठी त्यांनी टाकलेले असतात. आणि त्याच वेळेस दुसऱ्या भागातील काही भिक्षू तिथे येतात आणि ते पाहतात की बरेचसे चिवर आणि शयनासनावरील कपडे मोठ्या प्रमाणात ते पाहतात की त्या ठिकाणी वाळू टाकलेले आहेत. आणि ते विचारणा करतात की हे सर्व कुणाचं आहे. तर तो भिक्खू उत्तर देतो की हे माझंच आहे. तर इतर भिक्खू त्याला सांगतात की बुद्धांनी तर आपल्याला 3 चिवर, म्हणजे चिवर जे असतात त्याच्या 3 भागामध्ये विभागणी करण्यात आलेलं असतं. 3च चिवर ठेवण्यास सांगितलेले आहेत आणि तू स्वतःकडे इतके चिवर का ठेवतो आहेस. आणि त्याचा ते निषेध करतात की हे चुकीचं आहे. आणि ते त्याला बुद्धाकडे घेऊन जातात. बुद्ध विचारतात त्या भिक्षूला की हे खरं आहे का की तू इतकी सारे चिवर आणि हे वस्त्र तुझ्याकडे तू ठेवून घेतोस. तो भिक्षू म्हणतो होय.
तर बुद्ध त्याला म्हणतात, हे सर्व तू कशासाठी करतो आहेस? काय मी तुला निर्लोभ राहून, संतोष राहून एकांत चिंतन करायला सांगितलं नाही काय? आणि हे सर्व ऐकल्यानंतर तो भिक्षू क्रोधित होतो आणि सर्वात समोर काय करतो, अंगावरचं उत्तरासंग आणि ते संघाटी वगैरे सगळं काढून फेकून देतो आणि अंतर्वस्त्र धारण करून बुद्धांसमोर उभा राहतो. तेव्हा बुद्ध त्याला म्हणतात, अरे भिक्खू, काय तू जलराक्षसाच्या जन्मात काय तू जलराक्षसाच्या जन्मात 12 वर्ष, सुभाष भैसारे तुमचं माईक, काय तू जलराक्षसाच्या जन्मात 12 वर्ष लाज निंदेपासून भयभीत होऊन राहिला नाहीस काय? मग आता या धम्मात प्रवजित होऊन या परिषदेत चिवर उतरवून लाज निंदा त्यागून का उभा आहेस? आणि बुद्धाचं ते वचन तो ऐकतो आणि बुद्धाचं वचन ऐकल्याने त्याला भय, लाज आणि निंदा आणि भयानं तो त्याला कळतं. त्याच्या मनामध्ये भय उत्पन्न होतं, त्याच्या मनामध्ये भीती उत्पन्न होते, त्याच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होते आणि तो पुन्हा ते चिवर धारण करतो आणि बुद्धांना प्रणाम करून तो एका बाजूला बसतो. आणि तेव्हा भिक्खू जे त्या ठिकाणी असतात, तर भिक्खूंच्या आग्रह असतो. मग बुद्ध त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगतात. आता त्या अगोदर मी तुम्हाला काही मुद्दे या ठिकाणी सांगू इच्छितो की भिक्खूंनी किती चिवर स्वतःजवळ ठेवलं पाहिजे आणि काय करावं या संदर्भात बुद्धांचे जे विनय नियम आहेत ते अगदी सुस्पष्ट आहेत. भिक्खूने कमीत कमी साधन म्हणजे त्यांना काही वस्तू बाळगण्याची मुभा बुद्धाने दिलेली आहे, हे तुम्हा सर्वांना माहित आहे. परंतु त्याही पेक्षा भिक्खू कसा असावा, भिक्खूने काय करावे, किती वस्तू बाळगाव्यात आणि भिक्खू झाल्यानंतर त्यांनी काय करावं या संदर्भातील बुद्धाने स्वतः काही निर्देश दिलेले आहेत. आणि ते निश्रय म्हणून आपल्याला 4 निश्रय, भिक्खूंचे 4 निश्रय आपल्याला ते माहित आहेत. एक, औषध म्हणून भिक्खू झाल्यानंतर त्यांनी आपल्या मूत्राचा औषध म्हणून उपयोग करून घेण्याची मुभा बुद्धाने दिलेली आहे. त्याला स्वयंपाक करायचा नाहीये, तर भिक्षाटन करून भोजन जे मिळेल त्यावर त्यांनी जगायचं आहे. पंसुकुल चिवर धारण करायचे म्हणजे फाटलेल्या चिंध्या किंवा वस्त्र लोकांनी फेकून दिलेले असतात, ते कपडे गोळा करायचे, स्वच्छ करायचे, त्याला रंग द्यायचा, त्याला शिवायचं आणि पंसुकुल चिवर धारण करायचं. आणि राहायचं कुठं? त्या काळी फारशी विहार नव्हते, तर भिक्खू कुठे राहत असत? तर वृक्षाखाली. हे 4 निश्रय आहेत जे भिक्खूने पाळायचे असतात. त्यांनी जास्त स्वतःकडे खूप संग्रह करायचा नसतो. परंतु आपण या कथेमध्ये पाहतो की हा भिक्षू कशा पद्धतीनं अनेक वस्त्र धारण करत होता. बरेचसे चिवर त्याच्याकडे होते. सकाळी ओढण्यासाठी वेगळे वस्त्र घ्यायचा आणि संध्याकाळी वेगळे वस्त्र धारण करायचा वगैरे वगैरे, हे सर्व आपण पाहतो. आणि भिक्षूंकडे ते गेल्यानंतर बुद्ध त्याला कशा पद्धतीने सांगतात आणि त्याला हे सांगतात की काय तू जेव्हा जलराक्षस होता तेव्हा 12 वर्ष लाज निंदेपासून भयभीत होऊन तू राहिला नाहीस काय? आणि तो पटकन सावध होतो. आता हे कसं होतं? पूर्वजन्म त्याला कसे काय आठवले? तर ब्रह्मजाल सूत्रामध्ये बुद्ध अतिशय सुंदरतेने सगळी त्याची मांडणी करतात. कारण काय की काही लोकांना असं वाटतं की ते अनित्य आहेत, परमनंट आहेत. मी पूर्वीही होतो, आताही होतो. ते असं का सांगतात? तर बुद्ध सांगतात की एखादा व्यक्ती पूर्वजन्मामध्ये एखाद्या योनीमध्ये असेल, समजा देवलोकांमध्ये असेल आणि आता तो मनुष्य लोकांमध्ये जन्माला आला आणि सुदैवाने त्याने प्रवज्जित होऊन गृहत्याग केला आणि तो ध्यान करायला लागला, तर काय होतं? जास्तीत जास्त त्याला स्वतःचा पूर्वीचा एक जन्म आठवायला लागतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि त्याच्यामुळं हा पूर्वी देव लोकांमध्ये असल्या कारणाने, यक्ष योनीमध्ये असल्या कारणाने याला बुद्धाने जेव्हा सांगितलं की की तू जलराक्षसात असताना 12 वर्ष लाज निंदेपासून भयभीत होऊन राहिला नाहीस काय, तर याचा पटकन लक्षात आलं, त्याला त्याचा पूर्वजन्म आठवला. म्हणजे ते आठवू शकतात स्वतःचे जन्म. इव्हन तुम्ही सुद्धा
ध्यानामध्ये थोडंसं पारंगत झाला तर तुम्ही तुमचेही पूर्वजन्म तुम्ही आठवू शकता. आणि बुद्धांचे ते वचन ऐकून तो पुन्हा लज्जा आणि भयाने युक्त होतो आणि ते चीवर सगळे धारण करतो. आणि मग बुद्ध बसलेले असताना सर्व भिक्षू त्यांना विनंती करतात की पूर्वजन्मीची तुम्ही याची आम्हाला कथा सांगा, काय झालं होतं. आणि मग बुद्ध पुन्हा ही कथानक सांगायला सुरुवात करतात की वाराणसी नगरीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा होता आणि पटराणीच्या पोटी महिषासूर नावाचा एका राजकुमाराचा जन्म झाला. त्याच्यानंतर त्याला दुसरा मुलगा झाला, त्याचं नाव चंद्रकुमार असतं. आणि थोड्या कालावधीत त्या पटराणीचं निधन होतं. म्हणजे राजाला 2 मुलं असतात, महिषाकुमार आणि चंद्रकुमार. आणि मग राजा दुसरं लग्न करतो आणि राणीला पुन्हा एक पुत्र उत्पन्न होतो, त्याचं नाव असतं सूर्यकुमार. तेव्हा तो राणीवर खूप खुश होतो आणि तिला म्हणतो की मी तुला वर देतो, तू माग, काय मागायचं. तर ती राणी असं म्हणते की हे राजन, योग्य वेळ आल्यावर ना मी तुम्हाला योग्य तो वर मागेल आणि तेव्हा आपण या वराची पूर्तता करून मला तो द्यावा. राजा म्हणतो ठीक आहे. आता इकडे हा दुसऱ्या राणीचा मुलगा मोठा होतो आणि ती राजाकडे जाते आणि ते म्हणते की आपण मला पूर्वी वचन दिलं होतं, तर आता तुम्ही काय करा की तुम्ही तुमचं राज्य आहे ना माझ्या मुलाला देऊन टाका. राजा फार उद्विग्न होतो आणि म्हणतो की मी तुझ्या मुलाला राज्यकारभार देऊ शकत नाही. परंतु राणी हट्ट करते, ती आपला विचारही सोडत नाही. तेव्हा राजा विचार करतो की जर राणी माझ्या ज्येष्ठ मुलांच्या बाबतीत विचार करू शकते, तेव्हा तो आपल्या दोन्ही मुलांना बोलावतो आणि त्यांना सांगतोय सर्व हकीकत की मी पूर्वी राणीला कशा पद्धतीने वचन दिलं होतं आणि आता मी तिच्या बंधनामध्ये कसा अडकलेलो आहे. आणि ते असं म्हणतात की ती राणी तुमचं बरं वाईट करू शकते. तेव्हा तुम्ही काय करा की तुम्ही जंगलामध्ये निघून जा आणि माझा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही परत या आणि हे सिंहासन तुम्ही घ्या. आणि ही बाब त्या राणीच्या मुलाला जेव्हा कळतं, तर तो राणीचा मुलगा सुद्धा आपल्या मोठ्या भावांबरोबर जंगलामध्ये निघून जातो. आता ही कथा जेव्हा मी वाचली, तेव्हा मला रामायण आठवलं, की रामायणामध्ये सुद्धा असेच प्रसंग दिसतात. आणि रामायणातले काही प्रसंग हे बुद्ध विचारातून कशा पद्धतीनं तिकडे रिफ्लेक्ट झाले, तिकडे गेलेत, याचं हे सुंदर एक उदाहरण आहे. असो, तर मग सूर्यकुमार हा बोधिसत्व आहे. तर तो आपल्या दोन्ही भावांना घेऊन जातो. आता हिमालयामध्ये जातो आणि हिमालया पर्वतावर गेल्यानंतर एका ठिकाणी थांबलेले असताना तो सर्वात छोट्या भावाला म्हणजे दुसऱ्या राणीच्या मुलाला तो बोलावून सांगतो की तू या तलावावर जा, तिथं तू आंघोळ कर, पाणी पी आणि आमच्यासाठी सुद्धा कमल पात्रामध्ये म्हणजे कमळाच्या पानामध्ये आमच्यासाठी सुद्धा पाणी घेऊन ये. आता होतं काय की हा जेव्हा तिथं जातो त्या तलावामध्ये, तर तिथे एक जलराक्षसाद्वारे तो तलाव त्याच्या नियंत्रणामध्ये असतो, त्याच्याकडे त्याचं अधिग्रहण असतं. तर हा सूर्यकुमार जेव्हा त्या ठिकाणी जातो, तर तो तिथे राक्षस तो पाहतो आणि त्या राक्षसाचं एक कार्य असतं की तिथे येणाऱ्या माणसाला तो सुरुवातीला विचारतो की देवधर्म तुम्हाला माहित आहे का? आणि जर त्यांनी योग्य उत्तर नाही दिलं तर त्याला खाऊन टाक. तर हा सूर्यकुमार जेव्हा त्या तलावाजवळ जातो, तर तेव्हा तो जलराक्षस जो असतो तो यक्ष त्याला तो पकडतो आणि प्रश्न विचारतो. आणि तो विचारतो की तुला देवधर्म माहित आहेत का? तर तो म्हणतो चंद्र सूर्य ना देवधर्म आहेत. यक्ष त्याला कळतं की याला काहीच माहित नाही आणि त्या चुकीच्या उत्तरामुळं तो यक्ष त्याला पकडतो आणि त्याच्या निवासस्थानी तो घेऊन जातो, त्याला बंदिस्त करतो. थोड्या वेळाने हा इकडे बोधिसत्व विचारणा करतो की हा गेल्यानंतर अजूनपर्यंत का बरं आला नाही. तर तो आपल्या दुसऱ्या भावाला त्या ठिकाणी पाठवतो, चंद्रकुमार यास. आणि पुन्हा तीच घटना होते की जलराक्षस त्याला पकडतो आणि त्याला विचारतो की तुला देवधर्म माहित आहेत का? तर तो म्हणतो की 4 दिशा हे देवधर्म आहेत. हे चुकीचं उत्तर मिळाल्याबरोबर त्यालाही तो बंदिस्त करतो. आणि मग इकडे बोधिसत्व विचार करतो की काहीतरी संकट आलं असावं, त्याच्यामुळे दोघेही भाऊ अजूनपर्यंत आलेले नाहीत. आणि बोधिसत्व स्वतः त्या तलावाकडे जातो आणि त्या तलावात उतरत नाही, परंतु तो तिथं पदचिन्ह पाहतो
आणि आपली बोधिसत्व आपली तलवार काढतो. आणि बोधिसत्व आपली तलवार काढतो आणि त्या ठिकाणी उभा होतो. तर बोधिसत्व जेव्हा आपली तलवार काढतो आणि उभा राहतो, तेव्हा जलराक्षस आपल्या वेगळ्या रूपामध्ये, मनुष्य रूपामध्ये, जंगलातील लाकूड तोड्या म्हणा किंवा जंगलात राहणारे एखादा व्यक्ती म्हणा, अशा रूपामध्ये तो बोधिसत्वांपुढे उभा राहतो आणि म्हणतो की की तू माझ्या, म्हणजे बोधिसत्व त्याला विचारतात, म्हणजे बोधिसत्व आता हे त्या ठिकाणी आहेत आणि बोधिसत्व त्याला विचारतो की तू माझ्या भावानं पकडून ठेवले आहेस काय? तर तो यक्ष म्हणतो की होय, मी त्याला पकडून ठेवलेलं आहे. कुठल्या कारणामुळे तू त्याला पकडून ठेवलेलं आहेस? तर यक्ष सांगतो की या तलावावर माझा अधिकार आहे. तर पुन्हा बोधिसत्व त्याला विचारतो, काय या सर्वावर तुमचा अधिकार आहे? तर यक्ष म्हणतो की जे देवधर्म जाणतात त्यांना सोडून इतर सर्वांवर माझा अधिकार आहे. मग बोधिसत्व त्याला विचारतो, काय तू देवधर्म माहीत करून घेऊ इच्छितोस? जर पाहिजे असल्यास मी सांगेल तुला. आणि मग हा जो जलराक्षस यक्ष असतो तो म्हणतो होय. आणि मग तो जलराक्षस बोधिसत्वाची छानपैकी आंघोळ घालतो, त्याला पाणी देतो, भोजन देतो, त्याला फुलं देतो, सुगंधी लेप लावून त्याला अलंकृत करतो आणि अलंकृत मंडपामध्ये त्यांना बसवतो. तुम्ही त्या चित्रामध्ये पाहत असाल, देवधम्म जातकाच्या चित्रामध्ये. आणि यक्ष बोधिसत्वाच्या पायाजवळ बसतो. आता इथे तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगतो की यक्ष हे जे असतात, हे कुठलंही रूप धारण करू शकतात. कुठल्याही प्रकारे ते स्वतःला त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या प्रसंगानुरूप ते स्वतःमध्ये परिवर्तन करून ते तुमच्या पुढे उभे राहू शकतात. आणि आपण पाहतो की इथे मनुष्य रूपामध्ये तो यक्ष बोधिसत्वापुढे आपल्याला बसलेला दिसतो. आणि यक्ष बोधिसत्वाच्या पायाजवळ बसतो आणि बोधिसत्व मग आता देवधर्म सांगतात. देवधर्म सांगत असताना बुद्ध म्हणजे बोधिसत्व सांगतात की लज्जा आणि निंद भयाने, मॅडम ते पीपीटी दाखवा, ती पालीमध्ये असेल कोटेशन. हा, हिरी ओतप्प. हिरी म्हणजे लज्जा, निंदा आणि ओतप्प म्हणजे भयाने युक्त. सुक्क धम्म समाहिता म्हणजे ज्याला चांगल्या कर्माने युक्त असलेला सत्पुरुषास देवधम्म म्हणतात. म्हणजे आता थोडक्यात आपण याचं विश्लेषण करूया की हिरी म्हणजे लज्जा किंवा लाज, ओत्तप्प म्हणजे निंदा किंवा भय. तर व्यक्ती 4 कारणामुळं त्याच्यामध्ये भय उत्पन्न होत असतं. ती 4 कारणं म्हणजे जातीच्या कारणामुळं, आयुर्मान किती आहे त्याच्यामुळं, त्याच्यानंतर त्याच्या वीरतेमुळं आणि जर तो पंडित असेल तर त्याच्या विचारामुळं 4 प्रकारचं भय उत्पन्न होतं. उदाहरणानं आपण समजून घेऊया की त्या काळी बुद्धाच्या कालावधीमध्ये अशी मान्यता होती की प्राणी हिंसा वगैरे करणं हे कोण करतं, तर हे खालच्या जातीतील लोकांचं काम आहे. मग असा विचार करून उच्च जातीतील लोक काय करतात की त्याच्यापासून अलिप्त राहतात. कारण काय, की जर त्यांनी प्राणी हिंसा केली तर लोक काय म्हणतील, अरे हा काय माणूस आहे, म्हणजे लज्जा उत्पन्न होते. ज्या पद्धतीनं लहान मुलं पापकर्म करतात कारण त्यांना काही कळतच नाही, परंतु वयस्क माणसांकडून पापकर्म करणं हे अनुचित आहे, तर ते करू नये. त्याच पद्धतीनं पापकर्म हे कोण करतं, की दुर्बल माणसाचं काम आहे. वीर पुरुष अशा पद्धतीचं पापकर्म काही करत नाही. पापकर्म आणखी कोणाचं काम आहे, तर हे अंध आणि मूर्खाचं काम आहे. पंडित आणि हुशार व्यक्ती पापकर्म करत नाही. म्हणजे काय, तर जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा भिक्षू असतो तर तेव्हा तो विचार करतो की तो श्रद्धेनं प्रवचित झालेला आहे, धुतांगधारी आहे. धुतांग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धुतांग असतात. विनय नियमामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळते. धुतांग म्हणजे काय, की अशा पद्धतीची व्रत असतात की एकच चिवर धारण करायचं, एकच वेळ जेवण करायचं, पायात चप्पल न घालायचं किंवा कठोरतेनं अरण्यामध्येच राहायचं. तर हे वेगवेगळ्या पद्धतीचे धुतांग असतात की ज्याच्यामुळं मनातील आसक्ती आपल्याला काढून टाकायची असते आणि आसक्ती काढून अशा पद्धतीनं जीवन जगायचं असतं की ज्याच्यामध्ये तुम्हाला मुक्तीच्या मार्गावर पटकन आरूढ होता येईल.
म्हणजे काय, तर बरेचसे भिक्षू आपण पाहतो की ते धुतांगधारी आहेत. काही लोक अरण्यामध्ये राहून एकांतवासामध्ये ते ध्यान करतात. काही पिंडपाती एकच वेळ जेवण घेतात. काही पानसकुलिक आहेत जे चिवर अशा पद्धतीचं धारण करतात की फाटलेल्या चिंध्या गोळा करून त्याचं चिवर शिवून कुठलीही मनामध्ये आसक्ती न बाळगता ते पंचुकलिक फाटलेलं चिंध्यांचं चिवर धारण करतात. आणि अशा व्यक्ती ज्या असतात त्या काय करतात, त्या पापकर्म काही करत नाही. म्हणजे काय, तर अकुशलांना सोडून ते कुशलांचा संचय करतात. जीवनामध्ये पवित्रता धारण करून ते आपलं जीवन जगत असतात आणि बुद्धाने सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करून ते पुढं 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 ते जात असतात. म्हणजे काय, की थोडक्यात हिरी आणि ओतप्प म्हणजे लाज भय हे बाळगणं म्हणजे कुशल धम्माचं ते मूळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे कुशल कम्मत जर ते जेव्हा तुम्ही करता तर काय होतं, की तुम्ही समजा की दान आणि शील याचं पालन केलं, तर तुमचा पुढचा जन्म कुठे असेल? ज्या पद्धतीने तुम्हाला पुण्यकर्म प्राप्त होतील त्या पद्धतीने तुम्हाला देव लोकांमध्ये जन्म प्राप्त होतो. जर वाईट कर्म केलं तर तुमच्या दुर्गतीमध्ये जन्म प्राप्त तुम्हाला घ्यावा लागतो किंवा जन्म त्या ठिकाणी होतो. तर ज्या सज्जन व्यक्ती असतात त्या कशा असतात, वीरी आणि उत्तप्प म्हणजे लाज आणि निंदा भयापासून दूर राहतात आणि आपल्या जीवनामध्ये ते विशुद्धता प्राप्त करतात. आणि त्यालाच काय म्हणतोय आपण, देवधर्म आपण म्हणत असतो. थोडक्यात काय, तर अशा पद्धतीनं बुद्ध त्या शक्राला म्हणजे त्या शक्राला नाही, त्या यक्षाला धम्म म्हणजे नेमकं काय, देवधर्म कशाला म्हणतात याची थोडक्यात व्याख्या ते समजून सांगतात. आणि व्याख्या समजून सांगितल्यानंतर बुद्धाच्या त्या धम्मदेशनेने यक्ष प्रसन्न होतो आणि तो म्हणतो की हे पंडित, मी आता प्रसन्न झालेलो आहे, मी तुमचा एक भाऊ परत करतो. कुठल्या भावाला आणू, तुमच्या दोन भाऊ तुमचे माझ्याकडे आहेत. तर बोधिसत्व त्याला म्हणतो की मला ना लहान भाऊ पाहिजे. तर यक्ष विचारणा करतो की तू देवधर्म जाणतो असं म्हणतोस पण तू अनुसरण काही करत नाहीस. बोधिसत्व विचारतो कुठल्या कारणांमुळे तू असं म्हणतोस. तर यक्ष म्हणतो मोठ्या भावाला न मागता तू छोट्या भावाला मागतोस, याचा अर्थ तू मोठ्याचा सन्मान करत नाहीस. तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणतो की मी धम्माचरणच करीत आहे. लहान भावामुळेच आम्ही या वनात प्रवेश केला, त्याच्यामुळेच याच्या आईने राज्याला मागितले आणि वडिलांनी तो वर दिला, तो आमच्या रक्षणासाठीच. अशा अवस्थेत जर मी माझ्या लहान भावांना सोडून निघून गेलो तर यक्षांना खाल्ले असे सांगितल्यास कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. तेव्हा निंदा आणि भयानं मी काय करतो आहे की मी माझ्या लहान भावाला तुमच्याकडे मागतो आहे. आणि हे बुद्धाचं म्हणजे बोधिसत्वाचं हे जे वचन आहे, हे वचन जेव्हा तू किंवा त्याच्यामधलं जे लॉजिक आहे की मी लहान भावाला का मागतो आहे आणि देवधर्माचं पालन मी कशा पद्धतीने करतो आहे, हे जेव्हा यक्षाच्या लक्षात येतं तर तेव्हा यक्ष साधुकार देतो, साधू साधू साधू. आणि तो काय करतो, दोन्ही भावांना सोडून देतो. आणि त्यानंतर बोधिसत्व यक्षाला उपदेश करतात आणि त्याला असं म्हणतात की तू यक्ष का झालास, तुला योनी यक्ष योनी ही का प्राप्त झाली, कारण काय की तू पूर्वीच्या जन्मामध्ये रक्त आणि मांस खाल्लेलं आहे लोकांचं. तर तू आता ते रक्त मांस खाणं तू सोडून दे आणि कुशल कर्म कर. आणि कुशल कर्म करून बोधिसत्व त्याला शांत करतात. आणि आता कालावधी बरेचसा निघून गेलेला असतो आणि बोधिसत्वाला आता कळतं की त्याच्या वडिलाचं निधन झालेलं आहे. तर बोधिसत्व आपल्या दोन्ही भावांना घेऊन वाराणसीमध्ये जातो आणि दोन्ही भावांना उपराजा आणि सेनापती पद अनुक्रमे देऊन यक्षाला पण तो सोबत घेऊन जातो आणि यक्षही त्या ठिकाणी येतो आणि यक्षासाठी बोधिसत्व मग सुंदर असं त्याला एक मंदिर बनवून देतो आणि तिथे त्या यक्षाला स्थापित करतो. आणि काही वर्षाने सर्वांचा मृत्यू झालेला आपल्याला दिसतो. तर या ठिकाणी या कथेमध्ये त्या काळचा जो बहुभांडिक म्हणजे भांडण करणारा किंवा जास्त कपडे आपल्याकडे ठेवणारा जो बहुभांडिक असतो, तो म्हणजे आजचा जो भिक्षू आहे
तो पूर्वी जलराक्षस होता. आणि हा सूर्यकुमार जो आहे ते आनंद थेर होते. चंद्रकुमार हे सारीपुत्त थेर होते. आणि महिषास कुमार म्हणजे आताचे बुद्ध. आणि बुद्ध हे सांगतात की त्यावेळेस हे कुठल्या कुठल्या योनीमध्ये होते. म्हणजे बोधिसत्व कशा पद्धतीनं अनेक जन्मांमध्ये अनेक प्रकारचे जन्म घेत आणि ही सर्व मंडळी यांच्यासोबत कशा पद्धतीने राहत होती हेही आपल्याला दिसतं. आणि अशा पद्धतीनं ही जातक कथा या ठिकाणी समाप्त होते. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण 5-10 मिनिटांमध्ये त्याच्यावर चर्चा करूया. अन्यथा मी या ठिकाणी तुमची रजा घेतो, थांबतो. तुम्ही ही चर्चा ऐकून घेतली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या सर्वांप्रती मैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हाला सुगती प्राप्त हो, तुम्हाला उत्तम यश, आयु, आरोग्य लाभो अशी भावना मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. साधू साधू साधू. सर खूप सुंदर तुम्ही साधू साधू. आणि देवधम्माची जातकथा सांगितली, खूपच सुंदर. आणि इतके छान रेफरन्स देऊन सांगितले, निर्वाणाचा अर्थ सांगितला. खूप सुंदररित्या तुम्ही एकदम सोप्या शब्दात समजावून सांगितलं सर. थँक्यू. कोणाचे प्रश्न असतील तर प्लीज विचारा. सर माझा एक प्रश्न आहे, विचारू? हा बोला बोला. सर जे तुम्ही म्हणाले की देवता लोक येतात अष्टमी, पौर्णिमा, अमावस्या, नाही का, चातुर्मासाचिक देव येतात, तर ते माणसांमध्ये येतात ना, तर मग असे रोज येत नाही का, तेव्हाच येतात? बाकीचे देवता असतात ना, परंतु ते स्पेशली त्या दिवसांमध्ये येऊन मनुष्य लोकांमध्ये विचरण करतात. आणि म्हणून आपण त्या दिवशी उपोषित व्रत वगैरे धारण करतो किंवा बऱ्याचशा धम्म कार्यामध्ये राहून आपण कार्यरत राहतो आणि त्याची कमाई आपण प्राप्त करतो. त्या दिवसांची एक विशेष महत्व आहे. हा बोला. हा, जय भीम सर. जय भीम. मी दिलीप गायकवाड. सर तुम्ही खूपच छान म्हणजे समजावून सांगितलं. विशेषतः सुरुवातीला अजून मी जे 2 प्रश्न समजावून सांगितले ते अतिशय कॉमन आहेत. आताच आधीच्या उपासकांनी ते सांगितलं. त्या फेज मधनं आम्ही पण इकडे, मी सौदी अरेबियाला असतो, तर आमचे बाकी मित्र पण आमच्याशी याच्याबद्दल वाद घालत असतात की हे जन्म वगैरे काय सगळं थोतांड आहे. तसं असेल तर मग बाकी सगळं त्या धर्मामध्ये आणि ह्या धर्मामध्ये फरक काय, मग बाबासाहेबांनी हा धर्म कशाला दिला वगैरे वगैरे बरेचसे प्रश्न विचारतात. परंतु तुम्ही ध्यान प्राप्तीच्या ज्या थोड्याशा याच्यामध्ये तुम्ही जे बुद्धांना 3 ज्ञान प्राप्त झाले आणि त्याच्यामध्ये हे सगळं आलंय, याच्यामध्ये त्याचं उत्तर मिळालं आम्हाला. मला एक विचारायचं होतं, आता तुम्ही ज्या भंतेजी बद्दल सांगितलं की त्यांना खूप कपडे ठेवण्याची सवय होती आणि जेव्हा ते बुद्धांसमोर आले आणि त्यांनी त्यांचे कपडे काढले आणि तेव्हा बुद्धांनी त्यांना मागच्या जन्माची आठवण करून दिली, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना आठवण करून दिली की तू 12 वर्ष म्हणजे याच्यापासून, हा, लज्जा आणि भयापासून तू हे नव्हतास का. तर आता इथे हा प्रश्न होतो की आता आपण देवलोकांबद्दल जे समजतो की देवलोकांना नामरूप नसतं आणि त्यांना खूप आयुष्य असतं, तर मग इथे त्यांचं आयुष्य फक्त 12 वर्षच होतं का? आणि 12 वर्ष होतं तर मग त्याला काय कारण होतं? मनुष्य मात्र त्याचं आयुष्य हे जे आहे ना, तर त्याचं आयुष्य भरपूर असतं, परंतु एखादी घटना किती किंवा एखादा प्रश्न तुम्हाला किंवा एखादी प्रसंग किंवा एखादी समस्या तुम्हाला काही वर्ष भेडसावत असेल, तुम्ही नंतर त्याच्यापासून मुक्त होत असता. ठीक आहे, असा त्याचा तो अर्थ आहे. त्यांचं आयुष्य भरपूर असतं. म्हणजे आपले 50 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस, अशा पद्धतीची त्याची मांडणी आहे. अच्छा, ठीक आहे. त्यांचं आयुष्य हे भरपूर असतं. त्याच्यामुळे बुद्धांनी जे त्याला सांगितलं तर ते 12 वर्ष पर्यंत त्यांच्या आयुष्यातील ती घटना आहे. ठीक आहे. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू. ओके. साधू साधू. हा बोला मॅडम. नमस्कार सर. जय भीम. तर मला असं विचारायचं होतं की देवता जर असं पर्वतावर किंवा झाडांवर वगैरे असं राहतात किंवा अरण्याच्या ठिकाणी, तर मग जेव्हा नैसर्गिक आपत्ती होते, जेव्हा आपण आता बघतो की पूर येणं किंवा जसं वादळ वगैरे असं किंवा मनुष्य वस्तीवरती असं पडतात वगैरे असं आणि बरंच मनुष्यहानी होते, तर अशा वेळेला हे देवता सहाय्य करत नाहीत का, म्हणजे प्रोटेक्शन करत नाहीत का अशा वेळेला? ते प्रोटेक्ट करतात, परंतु कुणाला प्रोटेक्ट करतात? जे धम्मामध्ये प्रतिष्ठित असतात त्यांना ते प्रोटेक्ट करतात, इतरांना ते करत नाहीत.
आणि कधी कधी काय असतं की सर्वच देवता त्यांचे जे बल असतात त्याच्याप्रमाणे ते मदत करतात. एखाद्या वेळ आता वृक्ष देवता असतील, एखाद्या झाड वृक्ष कापलं की त्यांचंही निधन होतं किंवा त्यांना दुसरीकडे जावं लागतं. धन्यवाद सर. साधू सर, खूप छान तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिली. खूप खूप धन्यवाद सर. तुमचे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असते. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे की त्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. सर्वांचे मंगल हो. आजच्या कार्यक्रमाची समाप्ती आपण धम्मपालन गाथेने करूया. मी विनंती करते की नलिनी शोभा मॅडम त्यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी. सब पापस करणं कुशलस उपसंपदा सच्चित पर्योदपनम् एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परां च न तावता धम्मधर यावता बहुभासति यो च पांति सुत्वान् धम्मं कायेन पश्यति तवे धम्मधरो कोटि यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं गयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु